मला नाही वाटत आपलं लग्न होऊ शकत. माझ्या घरचे नाही बोलतायत, पण मला नाही करायचं. ठेव फोन. दादा, हे दादा, रात्रभर कुठे होतास रे? आणि तू सकाळी दूध का नाही आणलंस? अरे आता काय फायदा डोकं आपसून? आता पी कोरीच्या. हे दादा, अरे नको आपटू डोकं. मी जातो आंघोलीला, मी आणतो दूध. दादा, काय झालं? अरे बघ ना यार, याच्यासारखं करतोय हा. बरं होतास कुठे रात्रभर? हा होतास कुठे रात्रभर? कत्त्या काय लागताले काय? अरे कुठे झालं भोसडीच्या? हा कुठे गेला? काय केलंस तू? काय नाही ते आंघोळला गेली ना, झोप आली. अरे ते नाही, मगाशी काय केलंस? काय नाही, मी काय करू? सांगतोस की घराच्या बाहेर काढू? भाऊ आहेस तू माझा, मला काय काढशील? मावशीचा मुलगा आहेस, सखा भाऊ नाही आहेस. काढू शकतो, सांगतो. आणि त्यानंतर मला त्या गावातनं असे वेगवेगळे भास व्हायला लागले. आजपर्यंत ठीक आहे रे, पण असं ना निगेटिव्ह वाटायचं. नंतर मी असं ठरवलं की तुमच्याकडे येऊन राहावं, थोडंसं चेंज. तुला अशी भीती नाही काय रे वाटायची? भीती आणि मला अजिबात भीती आणि तुला वाटायची नाही ना रे? काय काय बोला? देऊया झालं रे, ह्याला किराण्या मालातून 5 किलो श्रावणी घेऊन ये. तुला असं नाही का वाटत श्रावणी एका मुलगीचं नाव आहे? हा असू शकतं, पण ते ओळखायचं कसं की ती मुलगी कोण आहे? तुला असं नाही का वाटत की त्याचा मोबाईल आपण चेक करून कोण आहे ती मुलगी शोधू शकतो? नाही आयडिया, चेक कर. लॉक आहे. अरे फिंगरप्रिंट लाव त्याचं. विचारायचं हुशार. बोट ठेव. मी इकडे फिंगर दाखवतो.
जोरात लागला. अजिबात सोडलं कायला का आता का घाबरलास? तुझी ती विद्या होती ना भूतांना पळवण्याची. शिकतोय, समजलं, शिकतोय. मी जाते यार, मला जाऊ द्या. ही कोण? हेच ती श्रावणी. वाव नाही तुझे सॉरी. हे बघ चंदू काका, हे बघ याला वधू पिशाचिनीने पकडलंय. वधू पिशाचिनी म्हणजे? अरे वधू पिशाचिनी म्हणजे जर कोणी पुरुष मुलीला प्रेमाचा अमित दाखवून जर तिच्याशी लग्न करणार नसेल तर वधू पिशाचिनी तिचा असा हाल करून ठेवते. माझ्या भावाला कोणा फसवलं? पागल आहे. ते जाऊ दे. चंदू काका, ह्याचा काय उपाय? अरे मला माहिती असतं तर मी असा असतो काय? अरे त्या वधू पिशाचिनीने माझा एक हात कापला. ओ माय गॉड, म्हणजे वधू पिशाचनीचे 3 हात. राज, तुझं काय कापल ती? चला दुसऱ्यांदा लागला. हे पुस्तक कुठं भेटलं? तुझ्याच बॅगेत. तेच ना ते जादूचं पुस्तक. हा, हे घे, आता तूच काहीतरी करू शकतो. थोडा वेळ द्या. घे. 인산이 금매대 존비마타 들어라 군인산 대도 불러 도친 젖라는 매래 잼민잼민한 고사 잼민하더라 어쩐 हे बघा, चांद चंदेली लाल दुल्हनी लग्न करे सामनी तब हो देह छोडे वधू पिशाचनी. याचा अर्थ कळलं तुम्हाला? चांद चंदेली म्हणजे चंद्राची रात्र, पौर्णिमाची रात्र. लाल दुल्हनी म्हणजे नवीन कोरी दुल्हन. लग्न करे सामनी, समोरासमोर लग्न करणं. तब हो देह छोडे वधू पिशाचनी. त्या वधू पिशाचनीच्या समोर हे दोघांचं लग्न लावायला लागेल. तेव्हा कुठे ती वधू पिशाचनी याचं देह सोडे. आता काय करायचं? तुमचं दोघांचं लग्न लावून द्यायला लागेल. चला. ए मला सोडा. ए सोडा मला. ए सोडा. ए मला सोडा. ए सोडा. ए सोडा. अरे तू राहिलास ना, लग्न लावायचं नवर देव राहिला. चल 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 चल. हे डबे घ्यायला धर. काय झाली ही झाडे ना काय ती डोंगर. चल मी काय म्हणतो, हा. तुला हा राज खरंच आवडतो? आणि अगं मला खूप आवडतो. बोलला का तुला? घरचे नाही म्हणतात ना रे. कोण, मम्मी की पप्पा? ते नाही माहिती. बोलला नाही. मला तरी सांगायचं ना, मी रेडी होतो तसा. अरे चला ना यार. काय माहिती सोडला कोणासाठी. मला काय आलं? आवाज कुठून येतोय? काय होतं रे? काय माहिती. ते रिशा काय होतं ते? माझी आत्याची पोरगी लागते. काय होतं ते माहिती पडायला? अरे माझा राज कुठे आहे? मला काय माहिती.
लाज मारतोस की तुझ्या भावाची आयडिया माहिती. सॉरी हा सॉरी सर. सॉरी सॉरी करत बसू नकोस. चल त्याला शोधूया कुठे गेलाय तो. कसं शोधूया? वेगवेगळे शोधूया. मी इकडे जातो, तू तिकडे जा, तू तिकडे जा. तुम्हाला मी वेगवेगळं शोधायला सांगितलं ना, तिकडे काय करताय? ते काय ना, राजला शोधता शोधता जर आम्ही हरवलो तर आम्हाला ह्या जंगलात कोण शोधतो? रे चला. असं नाही ऐकणार. तू राहून दे ना, तुला काय करायचं? मला एक आयडिया आली. काय? साक्षी 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 तुझा पत्ता कट. त्याला साक्षी आवडते. हे कोणाचं घर आहे? हेच ते वधू पिशाचिनीचं घर. याच घरात तिने जीव दिला. का? तिला एक मुलगा आवडायचा. त्या मुलाने तिला लग्न करतो म्हणून सांगून सोडून दिलं. मग आता काय होतं माहितीये, जे मुलं मुलीला फसवतात, लग्न करतो सांगून फसवून जातात, प्रेम करून सोडून देतात, त्यांना ती भूत खूप त्रास देते, तडपवते, करते. तुला आज पोरगा आवडतो? फसवणार होता तुला, पकडला पिशाचिनीनी. तिला पण काय आवडतं, लग्न लावल्याशिवाय सोडणार पण नाही. धर चले इकडे उभा राहा. तुला हिच्यासोबत लग्न करायचंय. अरे नाही काय म्हणतो, पोरा करायचं लग्न. तिचं नाव साक्षी आहे. भूत झपाटलं तरी पण काय पण करत बसतो. त्यांचं लग्न लावायला लागलं. स्वस्ती श्री. त्याचं लग्न हे नाही बोलत. सॉरी सॉरी. आजपासून तुम्ही हजबंड अँड वाईफ, नवरा आणि नवरी. हा शुद्धीवर आला, शुद्धीवर आला. अरे शाहू तू? हो मी. तुला काय झालं होतं? मला काय होईल? मला काय होईल? चालेल, तुला भूताने पछाडलं होतं. मला एक गोष्ट सांग, तू हिला सोडायला का निघाला होतास रे? मी कुठे काय बोललो हिला? मी कडे छान रे. तूच तर काल कॉल केला होता मला. अरे ती साक्षी माझ्या मागे लागली होती, पण ते चुकून हिला कॉल लागला. हे देवा, शिट, माझा चान्स गेला यार. हा काय मध्ये? बाबा बाबा बाबा, माझे काका 6:45 वारले, पण माझ्या गुरुजींनी सांगितलंय की तुमच्या घराला पंचक लागला म्हणून. आणि याच्यावर गुरुजींना पण काय उपाय नाहीये. आता तुम्हीच सांगा मला, याच्यावरती काहीतरी उपाय तुम्हीच सांगा. मी तुला मदत केली असती, पण माझं जादूचं पुस्तक माझ्याकडे नाही आहे. ते जर भेटलं तर तुझी समस्या मी दूर करू शकतो. भावा तू टेन्शन नको घेऊ. तू पुन्हा जन्म घे आणि परत तिला प्रपोज कर, म्हणजे ती तुला हा बोलेल. माझी इथे लिहून घे. हा कोणाशी बोलतोस? अरे भावा तुला काय सांगू, त्या दिवसापासून आहे ना मला भरपूर जणांच्या आत्मा दिसायला लागल्या आहेत.